हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व गोड ताईंना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे साधना पाटील व्लॉग्स. तर या ठिकाणी मी महाशिवरात्रीची दिवशीचा हा व्लॉग आहे, तर तो मी दुसऱ्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करते. आता या ठिकाणी ना अंघोळ वगैरे माझी झालेली होती आणि देवपूजा मी करून घेते. तर तुम्हाला वाटत असेल की मी चौरंगावर देव का ठेवलेले, तर ॲक्च्युली काय आहे ना, मी गव्हर्मेंट क्वार्टर्समध्ये राहतो आणि थोड्या दिवसानंतर आमचं ट्रान्सफर होणारच आहे. तर मला देवघर आताच घ्यायचं होतं, पण म्हटलं आता ट्रान्सफर होणारच आहे आणि सगळं सामान गाडीमध्ये जातो तर तो खराब होतोच इकडे तिकडे. म्हटलं नवीन ठिकाणी गेल्यावरच आपण आता छान असं देवघर घेऊया. तर या ठिकाणी देवपूजा वगैरे मी आता करून घेते. आणि जी ब्लॅक कलरची तुम्हाला ही भोलेनाथची मूर्ती दिसते ना, आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ब्लॅक कलरमध्ये, ती ह्या मी ऑनलाईनच ऑर्डर केलेल्या होत्या, मला खूप आवडलेल्या. तर मी ह्या घेतलेल्या होत्या आणि स्वामी समर्थांची माझ्याकडे खूपच सुंदर अशी मूर्ती आहे. तर असं वाटतं की जे आपल्या साक्षात स्वामी आपल्यासमोर बसलेले आहेत, एवढी सुंदर ही मूर्ती आहे. तर कृष्णबाई मी जास्त देव ठेवलेले नाही आहेत देवघरामध्ये. एक कृष्ण भगवानाची मूर्ती आहे आणि मागे जो मोठा फोटो तुम्हाला दिसतोय तो देखील महादेवांचाच फोटो आहे. आणि महालक्ष्मी मातेचं मार्गशीर्ष गुरुवारचं एक पुस्तक मी ठेवलेलं होतं. तरी हे फुलं मी घेऊन आलेली होती मंदिरातनं, मंदिराच्या बाहेर जे फुलवाले बसतात त्यांच्याकडनं. तर आता हे जे मी लावते ना देवांना, तर ते देवी चंदन आहे, ते त्यांचं ते देवी चंदनच मी स्मरण म्हणून देवाला लावत असते. आता या ठिकाणी देवपूजा वगैरे मी करून घेते आणि भोलेनाथची आरती वगैरे देखील मी बोलून घेते. आणि तारक मंत्र देखील मी माझं रोजचं असते देवपूजा करताना, तारक मंत्र देखील नेहमी मी बोलत असते. तर आता देवपूजा वगैरे छान अशी करून घेते मी आणि उपासना वगैरे देखील आज करून घेणार आहे. तर तर ना हजबंडला देखील आता ऑफिसला जायची घाई होती, त्यामुळे मी आता लवकर देवपूजा वगैरे करून फराळाची तयारी करून घेणार आहे. तर या ठिकाणी ना मी रताळे आणलेले होते मी कालच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर मी कशाप्रकारे ते स्वच्छ केलेले, कारण भरपूर अशी माती होती त्यांच्यावर. आणि आता ना मी हे खूप मोठे होते, त्यामुळे मध्ये असं कट करून एका रताळ्याचे 2 तुकडे करून मी आता छान असे ते बॉईल करून घेणार आहे. आणि आम्ही ना हे रताळे बॉईल करून दुधामध्ये मॅश करून साखर टाकून ते खात असतो. तुम्ही कशाप्रकारे ते यूज करतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खूप छान लागत असतात ते, दुधामध्ये देखील आपण मॅश करून खाल्ले ना तर खूपच छान लागतात. तर रताळ्यांचं मी आता हे बॉईल करून घेणार आहे. आणि लगेच मला साबुदाण्याची खिचडी देखील बनवायची होती आणि लगेच ताक वगैरे देखील बनवायचं आहे. आणि तर बहुतेक ठिकाणी ना रताळ्याच्या शिरा देखील बनवला जातो, पण मी शिरा वगैरे काही बनवत नाही. आम्ही असंच बॉईल करून घेतो आणि दुधामध्ये मॅश करून त्याच्यामध्ये साखर टाकून असं देखील ते खूप छान लागत असतात. तर मी अशा पद्धतीने कोण कोण खातं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खूपच छान लागतात खरं दुधामध्ये मॅश करून खायला, लहान मुलांसाठी देखील खूप छान ऑप्शन आहे. तर मला ना टिफिनमध्ये फक्त साबुदाण्याची खिचडी द्यायची होती आणि ताक द्यायचं होतं एक बॉटलमध्ये भरून, आणि रताळ्याचं ते दुधामध्ये मॅश करून. तर हजबंड घरीच ब्रेकफास्ट करून जाणार आहेत, त्यामुळे टिफिनमध्ये तर मी काही ते देणार नाही आहे. तर आता दुसरीकडे ना मी साबुदाण्याची खिचडीची देखील तयारी करून घेते. तर मला जास्त तिखट बनवायची नव्हती साबुदाण्याची खिचडी, मिस्टरांना जास्त तिखट नाही आवडत. तर मी या ठिकाणी ना 2 त्या एकदम काळपट ती ग्रीन मिरची जी येते ना ती 2 घेतलेले आणि पोपटी कलरच्या 2 मिरच्या घेते मी. त्याच कट करून आता खिचडीमध्ये टाकणार आहे. जास्त देखील मी आता हिरवी मिरची टाकणार नाही आहे. ॲक्च्युली मला जास्त तिखट आवडतं आणि हजबंडला कमी तिखट आवडतं, पण त्यांच्या चॉईसनुसार मला बनवावं लागतं आहे आता, कारण त्यांना टिफिन द्यायचं आहे, त्यामुळेच सोबत घेऊन जाणार आहे ते, म्हणून मी जास्त तिखट काही बनवत नाही आहेत. तर आता या ठिकाणी मिरची वगैरे तर माझी कट करून झालेली होती आणि रात्रीच मी शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं होतं आणि साबुदाणे देखील ना रात्रीच भिजायला टाकलेली होते मी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एकदम सॉफ्ट असे साबुदाणे देखील आपले भिजले गेलेले आहेत. आणि ना रात्रभर जर भिजत घातले ना खरंच छान असे ते सॉफ्ट देखील होतात. आणि ऐन वेळेला जर घाईमध्ये जर टाकले ना आपण, ते व्यवस्थित भिजत देखील नाही आणि थोडेसे ते असे रब्बरसारखे लागत असतात. रात्रभर भिजल्यामुळे ते छान असे मऊ देखील पडतात. आणि या ठिकाणी ना जे रताळे होते ते देखील छान असे बॉईल झालेले होते.
तर मी बटाट्याचे बघा असे काप करून ठेवलेले साबुदाण्याची खिचडीसाठी. कोणी कोणी ना बॉईल केलेले बटाटे देखील तुकडे करून टाकत असतं, पण मी असेच बटाट्याचे काप पातळेसे काप करून घेते ना आणि आधी कढईमध्ये तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये फ्राय करून घेत असते आणि मी अशा प्रकारेच ही साबुदाण्याची खिचडी बनवते. तर प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धतीने ही साबुदाण्याची खिचडी बनवली जाते. तर तुम्ही कशी बनवतात ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. तर आता मी या ठिकाणी ना एक जे पातळ असे काप करून ठेवलेले आहे ना, तर ते लवकर असे शिजतात. आपण जे बटाट्याचे भाजीसाठी जसे स्क्वेअर शेपमध्ये जे तुकडे करतो ना, त्यापेक्षा असे पातळ जर आपण काप केले ना, तर छान असं आणि मग खिचडीला देखील आपण जी साबुदाण्याची खिचडी बनवतो तिला देखील टेस्ट खूप छान येत असते याच्यामुळे. तर माझ्या मुलाला ना याच्या खिचडीमध्ये साबुदाण्याच्या खिचडीमध्ये जे बटाट्याचे काप असतात ना, ते काढून काढून खायला खूप आवडतात. त्यामुळे मी जरा एक्स्ट्राचे जास्तच घातलेले त्याच्यामध्ये. तर आता हे देखील खूप छान असे फ्राय होत आहेत. तर मी हे सेंदवा नमक आणलेलं आणि हेच मीठ आम्ही स्वयंपाकासाठी यूज करतो. तर मी स्पेशल उपवासासाठी ना वेगळं थोडं काढून ठेवलेलं होतं, ज्यावेळेस पॉकेट आणलं सेंदवा मीठचं तेव्हा. तर ना आता या ठिकाणी मी ते थोडं मीठ घातलेलं आहे जेणेकरून ते लवकर शिजतील. तर आता छान असे ते फ्राय करून घेते मी आणि आता याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट घालते आधी थोडं आणि छान असं आता हे देखील परतवून घेते. हिरवी मिरची मी बटाटे फ्राय करत असताना टाकून दिलेली होती आणि आता ना हे साबुदाणे घालायचे आपल्याला याच्यामध्ये. तर ना या ठिकाणी साबुदाणे घातल्यानंतर मी हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून घेते आणि नंतर मी मीठ घालणार आहे आणि शेंगदाण्याचं कूट देखील अजून थोडं घालेल, कारण शेंगदाण्याच्या कूटमुळे ना थोडं जरा जास्तच घातलं ना तर या खिचडीला टेस्ट खूप छान येत असते. त्यामुळे मी थोडं जास्तच घालणार आहे आणि ऑलरेडी मी असं पण जास्त शेंगदाण्याचं कूट रात्री मी करूनच ठेवलेलं होतं. तर आता या ठिकाणी लो टू मीडियम फ्लेमवर मी छान असं हे परतवून घेते. तर उपवास राहिला ना त्या दिवशी असं वाटतं आपल्याला की फक्त नावाला उपवास असतो, पण आपण भरपूर काही त्या दिवशी उपवासाचे पदार्थ एवढे घरात बनवले जातात आणि त्या दिवशी करत जास्त अजून खाल्लं जातं उलट. तर या ठिकाणी तर तसंच काहीतरी झालेलं आहे आणि सगळ्या काही वस्तू फ्रूट वगैरे तर होतेच आणलेले आणि फराळ वगैरे पण देखील आहे. पण आणि बघा हे शेंगदाण्याचं कूट मी वरून घातलेलं होतं आणि मीठ देखील मी टाकलेलं आहे. तर आता ना सगळं छान असं आता मिक्स करून घेते मी. तर आता या ठिकाणी खिचडी देखील आता रेडी झालेली होती आणि झाकण बंद करून फक्त 3 ते 4 मिनिटभर आता एक वाफ काढून घेणार आहे लो फ्लेमवर. आणि आता ताक देखील मी तयार करून घेते, कारण एक बॉटल भरून मिस्टरांना सोबत द्यायचं होतं मला ताक. आणि तुमच्यासोबत ना मला मी जे ऑनलाईन प्रोडक्ट मागवलेले त्यांचा रिव्ह्यू शेअर करायचा आहे. तर भरपूर दिवसापासून ते राहूनच जात होतं तुमच्यासोबत शेअर करायचं. तर या ठिकाणी ताक देखील आता मी छान असं घुसळून घेतलेलं होतं आणि एक जरा जास्त दही होतं त्यामुळे मी पाणी देखील थोडं जरा जास्तच घातलेलं. तर आता ताक देखील छान असं फेटलं गेलेलं आहे. तर आता ना हसबंड देखील आता नाश्ता वगैरे करून त्यांना देखील टिफिन आता पॅक करून मी सोबत देऊन दिलेला होता. आणि हे बघा हे आहेत बेला विटाचे परफ्यूम. तर एक आहे स्काई ॲक्वाटिकमध्ये आणि खूपच छान असं सौम्य असं यांचा सुवास आहे किंवा स्मेल आहे, अजिबात देखील स्ट्रॉंग नाही आहे आणि एक खूपच छान क्वालिटीचे आहेत आणि रिजनेबल प्राईसमध्ये आहे. शॉपमध्ये जर तुम्ही घेणार तर तुम्हाला खूप महाग पडेल. तर तुम्हाला जर परचेस करायचे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते, नक्की तुम्ही देखील यूज करून बघा. 180 रुपयाला मला हे 2 पडलेले. फ्लिपकार्टवर देखील आता ऑफर चालू आहे त्यांच्यावर आणि एक फ्रेश युनिसेक्समध्ये आहे. तर खूप छान अशा क्वालिटीचे आहेत आणि अतिशय सौम्य असा यांचा फ्लेवर आहे किंवा स्मेल आहे. नक्की एकदा परचेस करून बघा. याच्यामध्ये अजून 2 कलरमध्ये येतात, ते देखील खूप छान आहेत. तर मला हे पाहिजे होते म्हणून मी हे घेतले. तर नक्की तुम्ही देखील एकदा ऑर्डर करून बघा. तर रात्रीचा मी व्लॉग तुमच्यासोबत आज शेअर करते. तर रात्रीनं आमच्याकडे कोण पाहुणे येणार होते, त्यांच्यासाठी मला फराळ बनवायची होती अजून. तर मी या ठिकाणी बटाट्याची सुकी भाजी बनवलेली आणि साबुदाण्याची खिचडी देखील मी परत बनवलेली होती आणि रताळे परत अजून एकदा बॉईल करून ठेवलेले होते. तर आता पाहुणे वगैरे आले होते, त्यांचा फराळ वगैरे झाला आणि रात्री ना माझा मुलगा शिवाजी महाराजांचं बुक्स वाचत होता, म्हणजे ते इंग्लिशमध्ये होतं. तर तो फक्त ना त्याच्यामधलं ते इमेज ते चित्र वगैरे असताना ते बघत होता तो. तर या ठिकाणी ना हे पुरंदर यांचं शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी राजांचं पुस्तक होतं. खूपच छान आहे. नक्की तुम्ही, हे इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये देखील येत असते याच्यामध्ये.
तर हा होता आजचा पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.